नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्रात शासन आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी शासनावर केला प्रहार. मुस्लिम समाजात विश्वासार्हता निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरी शहरातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेवर ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी नगरपालिकेचे काढले वाभाडे. आणि मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली मन की बात. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. महाराष्ट्रात शासन आहे असं अजिबात म्हणता येणार नाही असं सडेतोड प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केलं आहे. काही शब्दात सांगायचं झालं ते आत्ताच्या सरकारबाबत आपलं नेमकं मत काय? आत्ताचं सरकार हे सरकार आहे असं म्हणायला मी तयार नाही. कोणत्याही प्रकारचे निर्णय, त्यांची गती ही फार धीम्या पद्धतीने चाललेली आहे. धरसोड वृत्तीने हे सरकार चाललेलं आहे आणि कोणताही दूरगामी विचार न करता या शासनाची धोरणं आणि कार्यक्रम हे सुरू आहेत. त्यामुळे हे शासन आहे असं म्हणण्यासारखी स्थिती नाही. खासदार विकास निधी 2 वर्षासाठी त्यांनी स्थगित केलेला आहे. आमदार निधी ते कटवते. पण ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या कामावर परिणाम होईल जिल्ह्यातला असं वाटत नाही काय? नक्कीच की अशा पद्धतीने आत्ता कोरोनाचं संकट आलं, पण त्यापूर्वीच हे शासन अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी अनेक निधीला कात्री लावली. आधीच्या शासनाने मंजूर केलेल्या अनेक योजना बंद केल्या. त्यामुळे हा जो काही निर्णय आहे हा लोकशाही प्रक्रियेमध्ये अपेक्षित असलेला निर्णय नाही. मात्र ह्या शासनाला आर्थिक गणित हे जमवता आलेलं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे पैसे त्यांच्यामध्ये कटौती करून विकास कामांवर एक विपरीत परिणाम या शासनाच्या कार्यकाळामध्ये झाला आहे आणि त्यामुळे हे शासन हे काम करण्याला लायक शासन आहे असं म्हणता येणार नाही. KTVला दिलेल्या खास मुलाखतीत बोलताना ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी शासन आणि प्रशासनामध्ये ताळमेळ नसल्याचा आरोप करत आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला असल्याचं सांगितलं. लॉकडाऊन मात करण्यासाठी शासन प्रशासन खरोखरच चांगले काम करत आहे काय वाटते आपल्याला? रत्नागिरीचा अनुभव घेतला तर रत्नागिरीमध्ये शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये कुठचंही तारतम्य राहिलेलं नाही. या जिल्ह्याला पालकमंत्री पद आहे, पण या जिल्ह्याचे पालकमंत्री गेल्या 6 महिन्यामध्ये मला वाटतं फक्त 2 वेळा 2 ते 2.5 तासांसाठी या जिल्ह्यामध्ये आलेले होते. ठीक आहे, आता टेक्नॉलॉजी वाढली आहे त्यामुळे त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते संपर्कात असतील, पण ते ॲक्टिव्ह आहेत असं म्हणण्यासारखी दुर्दैवाने परिस्थिती रत्नागिरीची नाही. आणि आत्ताचं जे शासन आहे आणि प्रामुख्याने शिवसेना आहे यांची जी आरोग्याबाबतची भूमिका होती, जी औद्योगिक
प्रकल्पांबाबतची भूमिका होती आणि शैक्षणिक भूमिका होती, यापैकी कोणतीच भूमिका शिवसेनेकडे नाही. विरोध करण्याची भूमिका त्यांची होती. पण आज ते सत्तेत आहेत आणि त्यावेळेला त्यांनी आपलं धोरण खरं पाहिलं तर बदलायला हवं होतं. मात्र अशा प्रकारचा कोणताही बदल झालेला नसल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा पुरता बोजवारा रत्नागिरीत उडालेला आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही 3 पक्षांनी दगा देऊन सरकार स्थापन केलं. त्यामुळे या शासनाच्या भवितव्याविषयी ठामपणे सांगणं आज तरी घाईचं ठरेल, असं ॲडव्होकेट दीपक पटवर्धन KTV जवळ बोलताना म्हणाले. शासनाचं असं म्हणणं आहे की त्यांच्या प्रतिनिधीचा की भाजप सतत विरोधातच काम करत आहे, त्यांना चांगले दिसतच नाही. खरं आहे काय? एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी 6 महिन्यापूर्वी किंवा वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या सत्तेत होती. विधानसभेच्या निवडणुकीनंतर सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. खरं पाहायला गेलं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी युतीमध्येही निवडणूक लढवली होती आणि दोघांचे निवडून आलेले आमदार पाहिले तर एक मोठं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने भाजप सेनेला दिलेलं होतं. मात्र या बहुमताचा अवमान करत शिवसेनेने वेगळी चूल मांडली आणि शिवसेना सत्तेत गेली. राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीनेच घेणं आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टी जर विरोधी पक्षामध्ये बसली असतील तर भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्षाचाच रोल हा निभावला पाहिजे आणि त्यामुळे सरकारच्या ज्या त्रुटी आहेत, सरकारचं जे अपयश आहे, सरकारची जी लोकांच्या विरोधात जाणारी भूमिका आहे, त्या भूमिकेवर सातत्याने बोट ठेवणं हे विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि आमचे सगळे नेते हे योग्य पद्धतीने विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतायत. ज्या वेळेला आम्ही विरोधक म्हणून बसलोय त्यावेळेला आम्ही तुमचं कौतुक करू, प्रत्येक वेळेला तुमचा उदोदो करू असं अपेक्षित करणं हे बालिशपणाचं आहे असं मला वाटतं. भारतीय जनता पार्टीचा रोल हा परखड विरोधी पक्षाचा रोल आहे आणि तो रोल भारतीय जनता पार्टी योग्य पद्धतीने निभावते असं मला वाटतं. सत्ता नसल्यामुळे तुम्ही बेचैन आहेत असे म्हटलं जातंय, काय वाटतं तुम्हाला? एक गोष्ट लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीला सत्ता 5 वर्ष मिळाली होती. भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून म्हणजे 82 पासून भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राने पाहिला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला एक हवंहवंसं वाटणारं नेतृत्व म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात मान्यता मिळवली. पण बाकीचा सर्व कालखंड बघितला, मुंडे साहेबांचं उपमुख्यमंत्रीपद आणि तो 4.5 वर्षाचा कालखंड बघितला तर भारतीय जनता पार्टी ह्या राज्यामध्ये कधीच सत्तेमध्ये नव्हती. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही विरोधी पक्ष म्हणूनच काम करत होती. त्यामुळे सत्तेची ऊब ही नसली तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विचलित होणारा नाही. कुठच्याही पद्धतीने अशा प्रकारचं अस्वास्थ्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि एकूण संघटनेमध्ये आलेलं नाही. भारतीय जनता पार्टीचा सध्याचा रोल हा विरोधी पक्षाचा आहे आणि विरोधी पक्ष म्हणून जे अपयश आहे, जी चुकीची धोरणं आहेत त्याच्यावर बोट ठेवून ती एक्सपोज करणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि विरोधी पक्षाचं हेच काम भारतीय जनता पार्टी नेटाने करते. काय वाटते, लवकरच भाजप सेना पुन्हा सत्तेवर येईल किंवा सत्तेवर यावी असं तुम्हाला वाटते? हे 2 प्रश्न आहेत. सत्तेवर यावी असं मला वाटतं का, तर भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी ज्या पक्षाचं काम करतो तो पक्ष सत्तेत यावा असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. त्याप्रमाणे तसं मलाही वाटतं की भारतीय जनता पार्टी सत्तेत यावी. दुसरा प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टी आज विरोधी पक्षामध्ये आहे, पण खरं पाहायला गेलं तर जनतेने खरा प्रेफरन्स हा भारतीय जनता पार्टीला दिला आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे आमदार हे सर्वात जास्त प्रमाणात निवडून आलेले आहेत. संख्येच्या दृष्टीने जरी बहुमत नसलं तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी आहे. आत्ता जे शासन चाललं आहे ते 3 पक्षांचं शासन आहे. हे विजातीय मनस्थितीचं शासन आहे. या 3ही पक्षांची ध्येय धोरणं, तत्त्वप्रणाली, कार्यप्रणाली ही एकमेकापासून पूर्णपणे भिन्न आहे आणि असे भिन्न प्रवृत्तीचे लोक फार काळ एकत्र काम करू शकतील असा विश्वास कोणाला नाही. आज संपूर्ण देशाचा इतिहास जर आपण बघितला तर काँग्रेसने
सपोर्ट केलेलं, काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेलं शासन हे कधीच पूर्ण काळ अस्तित्वात राहिलेलं नाही. त्यामुळे हे शासन त्या तिन्ही पक्षांच्या अंतर्गत विरोधामुळे लवकरच गडगडलेलं आपल्याला पाहायला मिळेल असं मला नक्की वाटतं. भारतीय जनता पार्टीला कोणतीही घाई नाही. भारतीय जनता पार्टी, मला असं वाटत नाही की भारतीय जनता पार्टी काही इनिशिएटिव्ह घेऊन हे सरकार कोसळावं असा कोणताही प्रयत्न करेल असं मला काही वाटत नाही. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आपली निवड होताच आपण चांगलं काम करत आहोत असं सांगून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजप आघाडीवर असेल असं ॲडव्होकेट दीपक पटवर्धन म्हणाले. जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारून आपण 40 महिने झाले, काय आव्हाने आपल्या समोर आहे जिल्ह्यात? भारतीय जनता पार्टीचं 30 वर्ष काम केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. जानेवारी महिन्यामध्ये विधिवत मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून निवडला गेलो. निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना योग्य पद्धतीने तयार करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक युनिट हे उत्तम पद्धतीने प्रस्थापित करणं ही प्रायोरिटी ठेवून काम करतो आहे. माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक मंडळामध्ये तालुका कार्यकारिणी गठीत करण्याचं काम हे जवळजवळ पूर्ण झालं आहे. भारतीय जनता पार्टीची रचना ही बूथ स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत जात असते. त्यामुळे प्रत्येक बूथ आणि तिथलं संघटन हे मजबूत करणं याची प्रायोरिटी प्रत्येक जिल्हाध्यक्षाला सांगितलेली असते. आणि त्याच पद्धतीने दक्षिण रत्नागिरीमधील या 5 मंडळामध्ये बूथ स्तरापर्यंत संघटनात्मक रचना निर्माण करणं याला आम्ही प्राथमिकता दिली आहे. सद्यस्थितीमध्ये कोरोनाचं संकट आहे. लॉकडाऊनचा कालावधीमध्ये सेवा कार्य करणं आवश्यक होतं. जनतेला मदत करणं हे गरजेचं होतं. ज्यांचं हातावर पोट आहे किंवा जे बाहेरून रत्नागिरीत अडकून पडलेले नागरिक आहेत अशा सर्वांना मदत करण्याची गरज होती. आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरीने एक मोठं अभियान राबवलं आणि आजपर्यंत 63,000 लोकांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने मदत घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी पोचली हे आवर्जून नमूद करणं मला गरजेचं वाटतं. एक मोठी जनसेवेची संधी या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. आणि कोरोनाचं संकट समोर असतानासुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्वदूर जाऊन मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि हे एक मोठं काम भारतीय जनता पार्टीच्या या नवीन युनिटकडनं झालं आहे असं मला वाटतं. दीपकराव, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, ग्रामपंचायतींनी असो, या सगळीकडे भाजपचे कुठे मोठ्या प्रमाणात असं दिसत नाही. मग जिल्ह्यात नेमकी भाजप कुठे आहे असं जर विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल? खरं आहे तुम्ही म्हणता ते. भारतीय जनता पार्टीला निवडणुकांमध्ये फारच संयत असं यश मिळालं. त्याची कारणमीमांसा, मिळालेल्या अपयशाचा ॲनालिसिस हे करणं हे अत्यंत आवश्यक होतं. त्या वेळेला त्या पद्धतीने त्या संदर्भात आवश्यक ते ॲनालिसिस केलं गेलं. भारतीय जनता पार्टी सातत्याने युतीमध्ये लढली आणि युतीमध्ये ज्या प्रभागाला किंवा ज्या जिल्ह्याला आपलं सत्व गमवावं लागलं अशामध्ये रत्नागिरी जिल्हा होता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने मित्रपक्षाला उजवं माप दिलं गेलं आणि त्याचा एक विपरीत परिणाम भारतीय जनता पार्टीच्या निवडणुका आणि निवडून येण्याचं प्रमाण याच्यावर झालं. पण सद्यस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी ही एकट्याच्या जीवावर आपली राजकीय वाटचाल करते आहे. आणि मला असं स्पष्टपणे दिसतं आहे की भारतीय जनता पार्टी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भरघोस असं यश या जिल्ह्यामध्ये प्राप्त करेल असा विश्वास मला वाटतो. भविष्यात जिल्ह्यात भाजप अधिक मजबूत होईल आम्ही असा आशावाद व्यक्त करायचा. नक्कीच भारतीय जनता पार्टी लोकाभिमुख काम करेल. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा लोकांचे प्रश्न हातात घेऊन हिरिरीने ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. अशा प्रकारचीच रचना आपण लावली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व मग देवेंद्रजी फडणवीस असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील
यांचंही लक्ष या रत्नागिरी जिल्ह्यावर आहे आणि सातत्याने ते वेगवेगळ्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा कसा पुढे आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करतायत. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला रत्नागिरीमध्ये त्यांची एक जाहीर सभा झाली होती आणि ही जाहीर सभा त्याही वेळेला भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या बळावर आयोजित केलेली होती आणि त्या सभेला मिळालेलं यश हे या जिल्ह्याला संजीवनी देणारं यश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, प्रसादजी लाड साहेब असतील, हेही सातत्याने या जिल्ह्याकडे लक्ष देऊन आहेत. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचं रत्नागिरीतलं युनिट अधिक सकारात्मक पद्धतीने कार्यरत राहून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी हा चांगल्या पद्धतीने निवडणुकीमध्ये विजयी झालेला पक्ष अशा पद्धतीने लोकांसमोर येईल असा विश्वास मला वाटतो. मुस्लिम समाजामध्ये विश्वासार्हता निर्माण करणं गरजेचं आहे आणि भाजप म्हणून आम्ही मुस्लिम समाजात नक्कीच स्थान निर्माण करू असा आशावाद ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला. केंद्रात, राज्यात, देशात भाजपकडे अनेक मुस्लिम समाजाचे नेते, मंत्री सध्या असताना आपल्याकडे मुस्लिम समाज नेमका भाजपमध्ये आकर्षित का होत नाही, या मागचं नेमकं आपण कधी कारण शोधत काय? येस, एक अत्यंत चांगला प्रश्न आहे. कारण मुस्लिम मतदान, मी ज्या वेळेला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभा होतो त्यावेळेला 5,500 मतदार हे मुस्लिम समाजाचं या रत्नागिरी शहरामध्ये झालं होतं. माझा 1100 मताने पराभव झाला, पण या 5,500 मतांपैकी जर ॲनालिसिस केलं तर 100 मतंही मला मिळालेली नव्हती. हे खरं बघायला गेलं तर माझ्या पराभवाचं एक प्रमुख कारण होतं. आणि भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला राष्ट्रीय स्तरावर आणि अनेक राज्यामध्ये सत्तेत आहे त्यावेळेला या देशात राहणारा प्रत्येक नागरिक हा भारतीय जनता पार्टीशी जोडला गेला पाहिजे. यासाठी या जिल्ह्यामध्ये अधिक सकारात्मक पद्धतीने काम करणं हे मला आवश्यक वाटतं. मुस्लिम समाजामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकल युनिट बाबत एक विश्वासार्ह वातावरण निर्माण करणं हे गरजेचं वाटतं. या ठिकाणी मुस्लिम समाजातील नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या मुख्यधारेमध्ये आणण्याचा प्रयत्न आमच्याकडनं करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काही पावलं टाकतोय. मला असा विश्वास वाटतो लवकरच भारतीय जनता पार्टी मुस्लिम समाजामध्येही आपलं स्थान निर्माण करेल. रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेवर भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी नगर परिषद प्रशासन आणि शिवसेनेवर कडक शब्दात टीका केली. रत्नागिरी शहरातील पाणी योजना 3 वर्ष झाली अजून पूर्ण होत नाही, काय भाजपची नेमकी भूमिका याबाबत? भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या आधीचे अध्यक्ष बाळासाहेब माने यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे ही योजना मंजूर केली. एक सर्वंकष पाणी योजना रत्नागिरी शहरासाठी मिळाली. खरं बघायला गेलं तर संपूर्ण रत्नागिरी शहराचा भविष्यातला पाणी प्रश्न हा या योजनेच्या माध्यमातून सुटला असता, पण दुर्दैवाने त्याच्यानंतरच्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आला नाही आणि शिवसेनेला नगराध्यक्षपद आणि मोठ्या प्रमाणावर नगरसेवक मिळाले. मात्र अत्यंत नकारात्मक पद्धतीने काम करण्याची कार्यपद्धती असलेल्या शिवसेनेच्या सत्ताधीशांनी या पाणी योजनेचं पूर्णपणे मातेरं केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 4 वर्षाचा कालखंड होऊन गेला, निधी नगरपालिकेला प्राप्त आहे, मात्र पाणी योजना अद्यापपर्यंत कार्यान्वित होत नाही. हे रत्नागिरीकरांचं दुर्दैव आहे आणि सत्ताधाऱ्यांचं मोठं अपयश आहे आणि ही संपूर्ण जबाबदारी ही सत्ताधारी शिवसेनेवर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही किंवा कोणतीही अतिशयोक्ती त्याच्यामध्ये नाही. ही पाणी योजना खरं तर 2 वर्षामध्ये परिपूर्ण होणं हे अपेक्षित होतं. पाणी योजना पूर्ण झाली असती तर रत्नागिरीकरांचा आणि वाढत्या रत्नागिरीचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपला असता. मात्र सत्ताधाऱ्यांना ही पाणी योजना कार्यान्वित करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्वारस्य नाही. हा कंत्राटदार जो कोणी होता तो लापता झाला असं बोललं जातं. अशा प्रकारची एक थातुरमातुर कारण सांगून ही पाणी योजना प्रोलॉंग करावी अशाच पद्धतीचं वर्तन यांचं चालू आहे. मध्यंतरी मी
प्रशासनाला पत्र दिलं होतं की ही पाणी योजना नगरपालिकेकडून काढून घेऊन कलेक्टर साहेबांनी ती स्वतःच्या अखत्यारीत घ्यावी आणि ही पाणी योजना तात्काळ पूर्ण करावी, पाण्यासाठी रत्नागिरीकरांना तोशीस लागावी अशा प्रकारचं जे वातावरण आहे ते तात्काळ थांबणं गरजेचं आहे आणि पाणी योजना कार्यान्वित होणं गरजेचं आहे। त्यामुळे शासनाने याच्यामध्ये इंटरफिअर करून ही योजना स्वतःकडे घेऊन ती योजना पूर्ण करणं हा एकमेव उपाय ही पाणी योजना पूर्ण करण्यासाठी राहिलेला आहे असं मला वाटतं। रत्नागिरीतली नगर परिषद ही पाणी योजना पूर्ण करू शकेल अशी क्षमता या नगरपालिकेकडे आहे असं मला वाटत नाही। विद्यमान मंत्री आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदार उदय सामंत हे आपले जवळचे मित्र असल्यानं त्यांनी आपणास शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती, हे खरं आहे का असा थेट प्रश्न विचारता ॲडव्होकेट दीपक पटवर्धन काय म्हणाले ते आपण ऐकूया। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विद्यमान मंत्री उदय सामंत आपले जवळचे मित्र आहेत, त्यांनी आपल्याला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली अशी मला समजलं काही दिवसापूर्वी, खरं काय नेमकं काय? उदय सामंत हे माझे मित्र आहेत, तसे रत्नागिरीचेही मित्र आहेत, कारण का ते अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत। मात्र पुढचा जो भाग तुम्ही सांगताय की मला शिवसेनेत येण्याची ऑफर त्याने दिली, हे काही खरं नाही। अशा पद्धतीने कुठच्याही प्रकारचं बोलणं, अशा पद्धतीने कुठच्याही प्रकारची ऑफर मी ऐकलेली नाही आणि त्यांनी ती दिलेली नाही। मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टी वाढवणं हे माझं दायित्व आहे आणि गेली 32 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम निष्ठेने केलं आहे। भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणांशी संलग्न राहत भारतीय जनता पार्टीचा प्रसार करणं हे एकमेव माझं उद्दिष्ट आहे। मात्र सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात वावरत असताना विरोधी पक्षातला माणूस असेल, अन्य पक्षातला माणूस असेल, त्याच्याबरोबर मैत्री करू नये अशा प्रकारचा विचारधारेचा मी नाही। मी माझे सर्व पक्षांमध्ये, सर्व जाती धर्मांमध्ये माझे मित्र आहेत। ती मैत्री ही व्यक्तिगत स्तरावर असते। भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणांच्या आड अशा प्रकारची कोणतीही मैत्री कधीही येणार नाही। भारतीय जनता पार्टी ही ऊर्जितावस्थेत आलेली पाहणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे असं मला वाटतं। नागरिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणं फार जरुरीचं आहे असं आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी केलं आणि इतर अनेक विषयांवर त्यांनी मनमोकळेपणानं KTV जवळ संवाद साधला। धन्यवाद दीपकराव, आमच्याशी बोलल्याबद्दल। तुमचे विचार आम्ही नक्कीच जनतेपर्यंत पोहोचू। शेवटचा प्रश्न, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, यावर जर आव्हान करायचं झालं ते आपण कोणत्या पद्धतीने करा आणि या ठिकाणी आपण आपली मुलाखत संपवणार आहोत। अलिमयाजी धन्यवाद। आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत संपर्क करण्याची संधी मला तुम्ही दिलीत आणि आत्ता तुम्ही जे मला विचारताय की कोरोना संदर्भात कशा पद्धतीने सुरक्षित राहावं अशा प्रकारचं आवाहन जनतेला करायचं झालं तर मला असं वाटतं की जनतेने कोरोनाला न घाबरता पण स्वतःची सुरक्षितता डोळ्यात तेल घालून जपत जर आपले व्यवहार योग्य मर्यादेत राहून केले तर मला वाटतं या कोरोनावर आपण नियंत्रण आणू शकू। मग मास्कचं परिधान करणं असेल, सॅनिटायझरचा वापर असेल, उगाचच एखाद्या ठिकाणी गर्दी न करणं असेल, उगाचच बाजारामध्ये न येणं, 60 वर्षावरची जी वृद्ध लोक आहेत किंवा 10 वर्षाच्या आतील जी बालकं आहेत त्यांना समाजामध्ये वावरू न देणं, त्यांना होता होई तो घरीच ठेवणं, यासारखी बंधनं जर प्रत्येक नागरिकाने जागृतपणे आपल्यावर घालून घेतली तर मला वाटतं या कोरोनाचा संकट हे आपण नक्की थोपवू शकू। आपले शास्त्रज्ञ हे लवकरच याच्यावर वॅक्सिन शोधून काढतील। ते वॅक्सिन येईपर्यंत आपल्या सर्व लोकांनी सुरक्षिततेच्या मुद्द्याला डोळ्यात तेल घालून जपलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून या कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी आपल्या मर्यादेत योग्य अंतर ठेवत आपण आपले एकंदर व्यवहार हे योग्य पद्धतीने केले पाहिजेत असं मला वाटतं। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। पुन्हा
एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महाराष्ट्रात शासन आहे असं अजिबात म्हणता येणार नाही। भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी शासनावर केला प्रहार। मुस्लिम समाजात विश्वासार्हता निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला विश्वास। रत्नागिरी शहरातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेवर ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी नगरपालिकेचे काढले वाभाडे। आणि मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यानं शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली मन की बात। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।